मुंबईमध्ये तुम्ही आणि भाजप एकत्र लढणार आता त्या अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एक नवीन आघाडी पर्यायी आघाडी तुमच्या विरोधात करण्याची शक्यता बोलली जाते. मुंबईमध्ये येणारी निवडणूक शिवसेना आणि भाजप ते महायुतीमध्ये लढणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. भाजपने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्टपणे केली. ज्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक करेल त्या पक्षाची युती नाही आणि म्हणून अजितदादाचा पक्ष हा वेगळा लढतोय असे त्यांनी पाहिजे. आणि मग यासाठी त्यांनी इतरांबरोबर केलेल्या युत्या याला हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्यामुळे त्याला विरोध करण्याचं काही आमचं काही कारण नाही. भूमिका एक हिंदुत्व असेल, मराठी माणूस असेल आणि मुंबईचा विकास या तीन मुद्द्यावर ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढली जाणार. म्हणून एवढं मात्र निश्चित झालेलं आहे की एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब हे आता लवकर बसून अंतिम जागा वाटपाची भूमिका करतील आणि मला वाटतं या निवडणुका जोरदारपणे महायुतीचा भरवत या मुंबई महानगरपालिकेत कसा पडकेल यासाठी प्रयत्न असतात. अहो पण राष्ट्रवादी शरद पवार गट हा तुमचा आता राजकीय शत्रू आहे आणि तुमचा चलांचा एक पाठमाग तिकडे जातोय, त्यांच्यासोबत लढतोय. हे बघा, नवाब मलिक हे आमचे शत्रू आहेत असं मी कामे कुठं जाहीर केलं. नवाब मलिकासाठी युती तुटते ना. आम्ही एकीकडे राष्ट्रप्रेमाची गप्पा मारतो, दुसरीकडे नवाब मलिक सामन्याला घ्यायचं हे आम्हाला परवडणार नाहीये. ही भूमिका केलेली स्पष्ट. म्हणून आता त्यांनी शरद पवारांबरोबर युती करावी तर कुणाबरोबर करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण नवाब मलिक ज्या पक्षात आहे तो पक्ष राज्यात सत्तेत आहे का पक्षासोबत? नवाब मलिक जेव्हा जेलमधून सुटून आले त्यावेळेला आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं आणि त्याच्या अंमलबजावणी अजितदादांनी सुद्धा केलेली आहे. नाही असं नाकारता येणार नाही. तेच त्यांना सत्तेत त्यावेळेला सुद्धा घेतलं नव्हतं आणि आता सुद्धा आम्ही त्यांच्या त्या नवाब मलिकच्या भूमिकेच्या विरोधात आहोत. याच मुद्द्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणतात की मलिकांना विरोध करणं हे ढोंग आहे, कारण त्यांचीच मुलगी सरकारला सपोर्ट करते. याचं सुप्रिया सुळे म्हणतात की नवाब मलिक चालतात पण त्यांची मुलगी चालत. एखाद्याने केलेला एखादी गुन्हा हा त्यांच्या कुटुंबियावर टाकता येत नाही. मी खून केलाय, माझ्या मुलीला फासावर द्या असं म्हणणं का कितपत योग्य आहे? म्हणून तिने जर तिची भूमिका एखाद्या वेळेला या सगळ्या पक्षाच्या विरोधात धोरण जर घेतलं किंवा इतर जर भूमिका त्यांनी जर उठवली तर त्यावेळेला निश्चित तिचा सुद्धा विचार केला जाईल. तुमचे काय नेते प्रताप सरनाईक कसं म्हणाले की भाजप सेना युती झाली नसती तर शिवसेनेतील काही जण तुटले असते म्हणून युती झाली. म्हणजे केव्हा? आता आता ही जर युती झाली नसती तर आमच्या पक्षातले अनेक लोक फुटले असते अशी भीती त्यांनी व्यक्त केली. म्हणून युती झाली का असा प्रश्न? नाही, तसं नाहीये. बघा, प्रताप सर, आम्ही जेव्हा उठाव केला त्या टायमाला उभाटाचे जे मुळात शिवसेनेचे अनेक नगरसेवकांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. आम्हाला हिंदुत्व हे पाहिजे, तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चाललेले आहात म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि जेव्हा अशा वेळेला काही नगरसेवक जेव्हा आले, जवळपास 55 ते 58 नगरसेवक आमच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय. आणि मग अशा वेळेला त्यांना सामावून घेणे किंवा त्यांचा विचार करणे हे पक्षाच्या नेतृत्वाला गरजेचं असतं. एकनाथ शिंदे साहेबांनी निश्चित त्यांना काही कमिटमेंट केली असणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना एक सन्मान द्यायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जर एकदा एखादा शब्द दिला तर त्याच्यापासून ते माघारी फिरत नाहीत. म्हणून हे युती झाली पाहिजे हे आमचं पहिल्यापासून धोरण होतं. त्यामुळं त्या नगरसेवकांना सुद्धा न्याय मिळेल ही अशा पद्धतीचं वक्तव्य कदाचित प्रताप सरनाईकाचं असावं. वक्तव्य असं होतं की जर युती झाली नसती तर मग आमच्यातले अनेक लोक फुटले असते अशी भीती व्यक्त केली. नाही, असं होत नसतं. भीती तशी व्यक्त केली नाही, परंतु त्यांना न्याय मिळेल की नाही ही शंका त्यांना उपस्थित झाली असती असं त्याचा अर्थ आहे.
मुंबई उद्धव महापालिका ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मुंबईमध्ये 130 ते 150 जागा लढवण्याची तयारी केली आहे आणि मनसेला 60 ते 70 जागांवर निवडणूक करणार आहे असं कळतं आहे. आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाही 20-30 जागा देत आहेत. या सर्व चर्चा आहेत. उभाटाला आता संपूर्ण जागा लढवाव्या लागतील, कारण की त्यांच्याबरोबर ना काँग्रेस आहे ना शरद पवार आहे. मनसेला ते किती जागा देतील, मनसे कोणत्या जागा मागतील, यावर सुद्धा त्यांची ती युती अवलंबून असणार आहे. मनसेचा आग्रह हा ज्या जागेसाठी आहे आमच्या माहितीप्रमाणे, त्या जागा सोडणं उभाटाला कितपत शक्य होतंय त्यावर ही युती ठरेल. नसता 50 जागा जरी दिल्या, ज्या त्यांच्या नसलेल्या किंवा त्यांना ज्या आवश्यक नाहीत अशा, तर मला वाटतं राजसाहेब ते ऐकणार सुद्धा. संजय राऊत यांनी एक दावा केला आहे, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेचं 10,000 कोटीचं बजेट आहे आणि प्रत्येक उमेदवाराला 10 कोटी देणार आहे, असा राऊतांचा दावा आहे. नगरसेवक फोडण्यासाठी आधी 5 कोटी दिले, आता लढवण्यासाठी 10 कोटी देणार आहे. संजय राऊतचा आत्मविश्वास इतका मोठा आहे ना, ते कधी काय वक्तव्य करते. हेलिकॉप्टर मधून बॅगा गेल्या, करोडो रुपये त्याच्यातून गेले. आकडा काही सांगायची, बातमी तयार करणे संजय राऊतचा व्यवसाय आहे. जर तुम्हाला भीती काय वाटते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाची, शिंदे साहेबांकडे 10,000 कोटी रुपये आहेत. याच महाशयाने इलेक्शन कमिशनरला 2,000 कोटी रुपये दिल्याचा दावा केला होता. पोकळ दावे करणे, वावड्या उठवणे आणि कुणाला तरी बदनाम करणे, यामध्ये एक निश्चित आहे की एकनाथ शिंदेची ताकदीची जाणीव त्यांना झालेली आहे. आणि त्या जाणीव पोटी ही जी काही भीती निर्माण झालेली आहे, त्या भीतीपोटी त्यांनी केलेले ते वक्तव्य आहे. एक निश्चित आहे, एकनाथ शिंदे साहेब हे कार्यकर्त्याच्या मागे ज्या हिमतीने उभे राहतात, ज्या ताकदीने उभे राहतात, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांनी पाहिलेलं आहे. मग ती नगरपालिकेची निवडणूक असो की एखाद्या कार्यकर्ता आलेलं संकट असो, निवडणुकीपुरतं एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही राजकारण केलेलं नाही. म्हणून एकनाथ शिंदे साहेब ज्यांच्या बरोबर आहेत ते बिनधास्तपणे आणि खंबीरपणे उभे राहतात. हा महाराष्ट्राला आलेला अनुभव आहे. म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेब चमत्कार घडवतील ही भीती त्यांच्या मनात आहे. संजय राऊत असे म्हणाले की ड्रग्स आधी बाहेरून येत होती, आता महाराष्ट्रात कारखाने तयार होत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले होते उद्योग येणार, हेच ते उद्योग आहेत का? साताऱ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव आहे, मुख्यमंत्र्यांनी तिथले एसपी तुषार दोशीवर कारवाई केली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. ड्रग तस्कर अतिरेक्याला घेऊन तुम्ही डान्स करणारे लोक आहात. तुम्हाला तो बोलायचा नैतिक अधिकार आहे का? तुमच्या ज्या काही रेव पार्ट्या चालायच्या, कर्जत कसाऱ्यामध्ये ज्या रेव पार्ट्या चालायच्या त्या कुणाच्या होत्या? म्हणून तुम्ही आता ह्या विषयावर जास्त खोलात जाण्यापेक्षा तुम्ही केलेले पाप आता थोडेसे धुवायचा प्रयत्न करा, त्यातच तुमचं भलं आहे. सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी मंगेश कुडाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. स्वतःच्या फायद्यासाठी म्हाडाच्या आरक्षित भूखंडावर सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधणाऱ्या शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्यावर मुंबई क्षेत्राने हे आदेश. त्यांनी जो काही निधी वापरला आहे तो त्या ओपन स्पेसमध्ये सभागृह किंवा तिथे असलेलं, आता जे सांगण्यात येतंय की त्यांनी काही व्यापारी संकुल काढलं असेल, ते लोकांच्या हितासाठी काढलेलं आहे आणि त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. ते माणिकराव पाटील त्यांचं मंत्रिपद काढलेलं आहे, काय बोलणार, त्याचं खातं काढले, खातं काढलंय, पण मंत्री आणि आमदार त्यामुळे आपण टीका करतात. नाही सुरू माणिकराव कोकाटेंबद्दल काय म्हणणं तुमचं? आज मंत्रिपद काढलंय, कॅबिनेट असं आहे, त्यामुळे विरोधक टीका करतात. एवढं मोठाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. माणिकराव कुकटाबद्दल कोर्टाने जो काय निकाल दिलेला आहे त्या निकालासंदर्भामध्ये त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सर्व अजितदादा निर्णय घेतील. जी आता माहिती प्राप्त झाली त्यांचं अधिकार काढण्यात आले किंवा त्याचं खातं काढण्यात आलेलं आहे. आणखी अंतिम निर्णय काही झालेला नाहीये असं एकंदर दिसतंय. परंतु याचा सर्व निर्णय घेण्याचे अधिकार अजितदादाला असल्यामुळं त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. चर्चा सुरू आहे. प्रज्ञा सातवच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसने जो दावा केला होता विधान परिषद विरोधी पक्षनेत्याचा, तोही अडचणीत आला आणि एक मोठा नेता पण मिळवला. म्हणजे एका दगडात 2 पक्ष. प्रज्ञा सातव या मागे सुद्धा
अस्वस्थ होत्या. त्यांना त्या पक्षामध्ये त्यांच्याच काही नेत्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पती हे देशाच्या राजकारणामध्ये एक चांगले काम करत होते, परंतु ते गेल्यानंतर दुर्दैवाने प्रज्ञा सातवांच्या बद्दल सुद्धा ज्या ज्या पद्धतीने त्यांनी त्रास दिलेला आहे तो कंटाळून त्यांनी कदाचित भाजपमध्ये प्रवेश घेतलाय. विरोधी पक्षनेता किंवा इतर पदाच्या अनुषंगाने झालेला हा प्रवेश नाही. एक तर त्यांची interesting आहे. अडचण काँग्रेसची अडचण झाली, सोबतच इतर विरोधी पक्षाची अडचण झाली की त्यांना अध्यक्ष विरोधी पक्ष नेताच मिळत नाही. अहो, एका महिलेवर तुम्ही त्रास देणार तिला आणि तुमच्या राजकारणासाठी तिने तिथंच कायम राहावं असं तुमची अपेक्षा असणं कसं शक्य आहे? मग तिला जो काही त्रास देण्यात आला होता किंवा तिला जो त्रास होत होता त्याच्यावर काय पर्याय काढला तुम्ही? म्हणजे तुमच्या सोयीच्या राजकारणासाठी एखाद्या महिलांनी त्रास सहन करायचा. आता दुर्दैवानं लोकांनी यांना नाकारलेलं आहे. ज्यांचं संख्याबळ होऊ शकलं नाही त्याला आमचा दोष काय? जे कायद्याच्या चौकटीत आहे त्यानुसार तुम्हाला ते सगळं मिळेल. जर तुम्ही कायद्याच्या चौकटीत बसतच नसाल तर तुम्हाला कसं मिळेल ते पद? मागे मी आम्ही सांगितलं, तुम्ही तर बोललो होतो, अनेक तुमच्या माध्यमातून बोललो होतो, त्यांना विरोधी पक्षनेता पद देताच येत नाही. पण याचा आग्रह चहा प्यायच्या निमित्ताने का होईना देता का विरोधी पक्षनेता पद? बुके घेऊन जातील देता का विरोधी पक्षनेता? तुमचे आमचे संबंध किती चांगले देता का विरोधी पक्षनेता? मग ज्यांना काही विश्लेषण लावायचे मग ते फडणवीस साहेब झाले. फडणवीस साहेब सगळ्यात चांगले मुख्यमंत्री आहेत असं आम्हाला वाटतं, देता का विरोधी पक्षनेता पद? हे काय चाललंय यांचं? अहो, लाचाराची काही सीमा असते का नाही? आणि ही सीमा सगळ्या तोडलेल्या आहेत. तरी अखेरला नियमानुसारच कामकाज होतं हे आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज बाद केल्यास कोर्टात जाता येणार नाही असं तुम्ही निर्णय घेतलाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी. हा समर्थनीय आहे, पटणारा आहे, कारण उमेदवार कोर्टात जायचे तर त्यांचा हक्क हिरावून घेतला अशी चर्चा. हा निर्णय घेण्यामागचं कारण एक आहे की आता सध्याला नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या आपण पाहिलं असेल, अनेक निर्णय हे असे झालेले आहेत की सगळ्या निवडणुका संपत आल्यात आणि त्याला स्थगिती दिली गेली. म्हणून एकदा एखादा निर्णय घेतला त्याच्यावर चॅलेंज करणं, सर्वसामान्य माणसाला वेठीस धरणं हा प्रकार होऊ नये यासाठी हा कदाचित निर्णय घेतला असावा. परंतु त्याचे परिणाम काय होतील हे भविष्यामध्ये कळेल. आणि जर त्याच्यावर जर काही त्रास झालाच तर कदाचित शासन पुन्हा निर्णय बदलायची शक्यता सुद्धा नाकारता येईल. अधिकारी सत्ताधाऱ्यांचा ऐकणार मग लोकांना बादही करता येणं शक्य आहे नाही आता. नाही, असं नाही करता येणार. चुकीच्या याला काहीतरी त्या अटी शर्ती हा टाकाव्याच लागतील तुम्हाला. नाही तर अधिकारी मला नाही याचा फॉर्म उडवायचा, आपलं काही होत नाही अशा आविर्भावात अधिकाऱ्यांनी सुद्धा राहू नये. कायद्याची चौकट सगळ्याला बंधनकारक असणार आहे. चुकीचा बाद केल्यास त्याच्यावर सुद्धा कारवाई अत्यंत कडक स्वरूपाची असावी असं प्राविधान त्यात असलं पाहिजे. इम्तियाज जलीलांचं एक वाक्य कालचं आहे, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मोठा उधळण्याचा, आणि त्यांना त्याबाबत विचारल्यावर ते म्हणाले की मी शाही घराण्यातनं आहे, पैसे उधळणं हा आमचा छंद आहे, कोणाला काय बोलायचं बोलू द्या, हवं असल्यास ज्यांच्या पोटात दुखतही टीका करण्यात त्यांनी पैसे उचलायला यावं, आमची हरकत नाही. पैसे उचलायला बोलू. या विधानाला काय म्हणजे बोलण्याला शब्द इम्तियाज जलील किंवा ओएसी ही हैदराबादची पिलावळ आहे. नवाबी घराण्यातून आलेला आविर्भाव त्यांच्या रक्तात आहे. बाकीचे इतर सर्व गुलाम आहेत, भले ते मुस्लिम समाजाचे असले तरी. आणि आमच्या नवाबावर ह्या असलेल्या इतर समाज बांधव पण आणि इतरांनी सुद्धा आमचा जे जयकार करावा ही त्यांची हुकुमशाही पद्धतीची रचना आहे. ही जी मस्ती आहे, तुम्ही नवाब घरातून आले, मग 17 वर्ष तुम्ही गुलामगिरी करत होते पुण्याला? काय करत होते तुम्ही 17 वर्ष? मुशीवर बिर्याणीचा दाना ठेवून स्वतःला नवाब समजता तुम्ही. आणि जे पत्रकार तुमच्याकडे आले त्यांना तुम्ही नोटा उचलायला बोलवणार आहे. तुमची मस्ती जी आहे ना, मस्ती आता लोकांनी पाहिली. छंद आहे तुमचा, नोटा उधळणे हे तुमचा छंद आहे. दलाली करणं तुमचा छंद आहे.
समाजामध्ये तेढ निर्माण करणं तुमचा छंद आहे. आणि असलेल्या या बहुतेक ठिकाणचे मुसलमान जे स्वाभिमानी आहेत ते तुमच्याबरोबर राहणार नाही हे नक्कीच आहे. परंतु त्यांना सुद्धा तुम्ही गुलाम बनवण्याची जी काही तुमची नीती आहे ते लोक सहन करणार नाही. नवाबी करायचे असेल हैदराबादला जा. लोकांनी तुम्हाला आता सगळीकडून बाद केलेलं आहे. म्हणून अशाच पद्धतीची मस्ती करणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं माझं पोलिसांना सुद्धा आव्हान. या पद्धतीचे नोटा उधळणं, करन्सी उधळणं हा एक गुन्हा आहे आणि या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं सुद्धा मी आता सीपीला सांगणार आहे. ते बिट्स प्रकरणामध्ये अंबादास दानवेने एक ट्विट केलंय की ज्यांनी ही चौकशी करायची, ज्यांच्या कार्यकाळात हे झालंय ते चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी मागणी केली आहे की बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांना त्या चौकशी समितीवरती नेमा. सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला नेम ना बाबा. काय आखलीचा तुमचा काही संबंध आहे रे? तू काय सत्ताधारी आहेस काय? लगे काही जे काही नाही. आता बाहेरच्या लोकांना नेमा, मग सुप्रीम कोर्टच्या जजला नेमा, मग राष्ट्रपतीला नेमा. अरे प्रकरण काय आहे समजून घे. ज्याची काही माहिती नाही ट्विट करायला लागलाय. ट्विट असल्या ट्विट करता तुम्ही लोक. आखलीचा तुमचा संबंध नसलेले तुम्ही लोक तुम्ही बी ट्विट करायला लागले. बेस धरून काहीतरी बोला, कायद्याचा अभ्यास करा. अरे कोर्टाने तर आपल्याकडे हायकोर्ट एक रीट दाखल करा ना त्याच्यात. थांबवलं काय कोणी? उंटावर बसून शिळ्या हाकण्याचं काम करू नका. न्यायालय आहे अर्धा किलोमीटर अंतरावर, 1 किलोमीटर अंतरावर. जा रीट दाखल करा आणि न्यायालयाकडे मागणी करा. ट्विट करून नाही चालत राहा. हे ट्विट करणारे लय ट्विट करून करून थकलेले आहेत आणि ते बाधय झाले ज्यात तुम्ही सुद्धा. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना मुस्लिम मतं पाहिजे म्हणून अजित पवारांना मुंबईत दूर केलं आणि नवाब मलिकाच्या माध्यमातून ते मतं, मुस्लिम मतं महायुतीला हवेत आणि निवडून आल्याच्या नंतर ते नगरसेवक तिकडेच जातील असं इम्तियाज जलील म्हणतात. हे कोणतं लॉजिक आहे? एक माणूस त्याचा तो लढतो, मग तो ते निवडून आल्यानंतर ते आमच्याकडे येतील. एमआयएमने आतापर्यंत काय काय केलेलं आहे? मागच्या वेळेला कुणाला मतं दिली होती? हे विरोधी पक्षांचे अंबादास दानवे कुणाच्या मताने निवडून आले होते? दलाली करणारे तुम्ही लोक, तुम्ही शहाणपणा शिकवायला लागले. पैसे घेऊन उमेदवारी देणाऱ्यांनी शहाणपणा शिकवा. सभा घ्यायला पैसे देतात हे लोकांपासून लपलंय आतापर्यंत. किधर उमेदवार मागताय, क्या देंगे? हे तुमचा जो बाजार आहे ना आता हा उठायला लागलेला आहे. लोकांना कळलंय की एमआय ही दलालाची एक असलेली टीम आहे आणि त्याच पद्धतीने यांचं राजकारण चालू आहे. असं आहे की पैठणमध्ये जे एका उमेदवाराच्या घरासमोर म्हणजे त्या मतदान आहे एका भाग प्रभागामध्ये आणि त्याच्या घरासमोर ते लिंबू मिरची आणि सगळ्या गोष्टी ठेवल्या गेल्या, त्याला सुया टोचल्या गेल्या. ठाकरेचा उमेदवार आता या सुया लिंबू टाचण्या टोचून जर असा जर उमेदवार विजय होत असेल तर प्रचार करायचा कशाला? मग आपल्या विरोधात जे काही उमेदवार असतील ना त्यांच्या घरासमोर असे लय मोठे लिंबू टाकायचे आणि प्रचारालाच जायचे नाही ना. हे अंधश्रद्धावाले जे काही कोणी करत असतील हे गैर आहे, चुकीचं आहे. अशाने कोणताही फरक पडत नाही. असं फूक केल्याने जर निवडणूक उमेदवार निवडून येत असतील तर मग निवडणुकीला अर्थ राहिला नसता. लोक तसेच निवडून आले असते. हे अंधश्रद्धा जो काय बाळगतात हा त्यांचा निव्वळ मूर्खपणा आहे. धन्यवाद. महापालिकेचा प्रश्न आहे. या ठिकाणी युती संदर्भात एक मिटिंग झाली. आता पुढची मिटिंग कधी होणार आहे? परंतु भाजपचे जिल्हाध्यक्ष असे म्हटले की आमची ताकद आता वाढली आहे असं लोकांना विचारा. कारण शिवसेना तत्कालीन शिवसेनामध्ये 2015 मध्ये आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांचे 2 तुकडे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आमचा जास्त जागावर दावा असणार. अहो त्याची ताकद वाढली असेल असं ते म्हणत असेल तर त्यात गैर काही नाही, त्यांना म्हणू द्या. आता आम्ही ह्या विधानसभेत खासदार आहे आमचा. आता याला जर आम्ही ठीक आहे आम्ही म्हणतो आमची ताकद घटली, परंतु याचा अर्थ महायुतीवर परिणाम होऊ नये असे वक्तव्य करू नये त्यांनी पण. आणि आज कदाचित आज आमची महायुतीची बैठक होईल. युती करणं हा आमचं ध्येय आहे.
सर्वसामान्य माणसाला महायुतीला मतदान करायचं, फक्त शिवसेना किंवा फक्त भाजपला नाही तर महायुतीला मतदान करायचंय. म्हणून आमची महायुती होणार आहे. एखाद्या कार्यकर्त्याने जर असं वक्तव्य केलं असेल तर त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही. सरकारी जागेवर परवानगी नसताना बॅनर लावलेले असल्याने ते काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याचाच अर्थ असं समजून घ्या की आम्ही सत्तेमध्ये असू की नसू, आचारसंहितेचे जे काही नियम आहेत ते सर्वांना लागू आहेत. मग एकनाथ शिंदे साहेब असतील की देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आचारसंहिता ही सर्वांसाठी सारखी आहे हे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा दाखवून दिलेलं आहे. एक प्रश्न आहे. काल बावनकुळे आले होते, भाजपच्या बैठकीमध्ये असं त्यांनी जाहीर केलं, अशा बातम्या आहेत की 45 वर्षाच्या वरील जे उमेदवार असतील त्यांना उमेदवारी देणार. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत घेतलेला निर्णय आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची हे येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठरवायचंय. त्याच्यामध्ये आम्ही कोणताही बोलण्याचा आम्हाला नैतिक अधिकार नाही आणि त्या पक्षाचे असलेले नीती संदर्भात पक्षाच्या अंतर्गत ते लोक निर्णय घेतील. सर, बीएमसी चुनाव को लेकर आपने जो डिमांड्स किए हैं किसी सीट पर लेकर, तो 50% से भी कम सीट आपको दे रहे हैं. देखिए, बीएमसी का चुनाव अभी होने जा रहा है. उसके अंदर 1, 2, 3 स्टेज में बातें चलते रहती. पहले स्टेज में किसी ने क्या कहा है इसके ऊपर ये फाइनल नहीं होता. ये इनिशियल स्टेज के ऊपर इतनी जगह देना चाहिए ये बातें होती है. और 2 मीटिंग होने के बाद फाइनल निर्णय में कितनी जगह मिली है या कितनी जगह छोड़ी है इसका निर्णय होगा. इसलिए आज उसके बारे में कोई भी जवाब देना या तो उसके बारे में कुछ बातें बताना मेरे ख्याल से उचित नहीं. कांग्रेस की जो नेता है प्रज्ञा सातव, तो वो बीजेपी में जा रहे हैं. प्रज्ञा सातव ये जो कांग्रेस की विधायक है विधान परिषद की, उनके पति राष्ट्रीय कार्यकारिणी में थे कांग्रेस के और बड़ा नेता थे. उनका एक दबदबा था. लेकिन उनके जाने के बाद उस महिला को जिस तरीके से इन्होंने हरेसमेंट की, दबाने की कोशिश की, उसके वजह से शायद उसने पार्टी बदलने का निर्णय लिया और वो उसका पर्सनल निर्णय होने की वजह से अब उसके बारे में हमने कोई राय देना उचित नहीं. कई सालों से उनका जो परिवार है वो कांग्रेस से जुड़ा हुआ है, तो कहीं ना कहीं कांग्रेस को बड़ा झटका लग सकता है. कांग्रेस को झटका लगेगा ना, लेकिन उसकी भी तो उसको जो तकलीफ हो रही थी उसके बारे में उन्होंने दखल भी लेना चाहिए था. उसके पति देश के राजकारण में थे, राहुल गांधी के खासम खास थे. अब इतने सालों से जो कांग्रेस में काम कर रहा है वो अचानक पार्टी कैसे छोड़ सकते? कुछ तो होगा ना, कुछ तो वजह होगी. ये वजह कांग्रेस के नेता देखने की मनस्थिति में नहीं थे, इसलिए उन्होंने कांग्रेस छोड़ी. जी, संजय राउत ने कहा है कि प्रकाश शिंदे पर जांच होने में क्या आपत्ति है. अगर तुषार जोशी जो एसपीआई वहां के उनके कॉल रिकॉर्डिंग की जांच की जाए तो कुछ न कुछ सामने आए. देखो, ये लोग अधेरे बातों पे अपनी राय रखते हैं. वहां कार्रवाई किसने की है? क्राइम ब्रांच मुंबई ने की. वहां तक ही ना वहां की एसपी ने की. उन्होंने की है कार्रवाई. वो कार्रवाई की किसने रोका है क्या? पुलिस अपनी कार्रवाई कर रही है, उनकी तहकीकात पूरी होने दो. उसके अंदर अगर कोई भी जो भी आरोपी रहेगा उसको अटक की जाएगी और उसके ऊपर कायदेशीर इलाज भी किया जाएगा. एक इंटरेस्टिंग आहे जस्टिस धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात घेण्याची चर्चा सुरू आहे. जर घेतलं तर सुप्रिया सुळे म्हणतात मी बीडमध्ये जाऊन उपोषणाला बसले. हा प्रश्न जर तरचा आहे. धनंजय मुंडे काल अमित शहाला भेटले, त्याच्यावर हे सगळं वादळ उठलेलं आहे. ते कोणत्या कारणास्तव भेटले याबद्दलचा खुलासा धनंजय मुंडे स्वतः करू शकतात. त्याच्यावरून ज्या काही चर्चा रंगतायत त्याला मला वाटतं आता कोणताही अर्थ नाही. जोपर्यंत धनंजय मुंडे आपली भूमिका स्पष्ट करत नाही किंवा अजितदादा त्याच्याबद्दल काही वक्तव्य करत नाही तोपर्यंत या बातम्याला तसा म्हणावा तसा अर्थ नाही. नाही पण ताई त्या बातम्या कोणच म्हणतात मी उपोषणाला. आता जर तरचा प्रश्न आहे ना. जर झालं तर, जर केलं तर, काल धनंजय मुंडेला हात टाकणार ह्याच होत्या. या जर तरच्या गोष्टीला आता सध्याला काही अर्थ नाही. महायुतीची दुसरी बैठक होती मुंबईत, त्या बैठकीत एक राष्ट्रपतीला पुन्हा एकदा निमंत्रण दिलं. असं ठरलंय का अजित पवारांना नामच? हे बघा, काही ठिकाणी जे आहे ना ते राजकारण हे त्यांच्या ज्या विषयाशी धरून आहे, जे मुद्दे घेऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये बीजेपी आणि शिवसेना उतरते त्या मुद्द्याला जर ठेस पोहोचत असेल तर ती युती होणार नाही. तुम्ही पाहत असाल की पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा राष्ट्रवादी बरोबरच्या विरोधात भाजप लढते आणि त्यात त्यांनी सांगितलं, स्पष्टपणे सांगितलं की आम्ही त्यांच्या विरोधात लढणार आहोत.
याचा अर्थ असा होत नाही की तिथलच्या असलेल्या स्थानिक राजकारणाच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेला तो निर्णय.